सगळ्यात पहिले थोडक्यात आपण ह्या कंपनीबद्दल माहिती जाणून घेऊ की ज्या कंपनीचे आपण प्रोडक्ट घेणार आहे ते कंपनी कुठली आहे, बरोबर ना. आजकाल बऱ्याच कंपन्या येते, आम्ही जैविक करतो, आम्ही ऑर्गॅनिक करतो, आणि बस पुढच्या वेळेस तुम्ही फोन कराल तर ते कंपनी गायब, बरोबर ना. आजकाल जैविकच्या नावाखाली बॉटलमध्ये पाणी भरून लोक देत आहे, कारण आपल्याला जैविक मधलं माहिती नाही काय येते काय नाही. तर जैविक हा विषय जर म्हटला तर जैविक बद्दल तर सगळ्यांना माहिती असणार है ना. जैविक म्हणजे काय, तर असे प्रोडक्ट ज्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल आपण यूज करत नाही. तर आपल्या कंपनीची सगळ्यात मोठी खासियत म्हटलं तर आपल्या कंपनीचे जेवढे प्रोडक्ट आहे हे पूर्णपणे 100% जैविक प्रोडक्ट आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल्स हे यूज केल्या जात नाही. तर जर कंपनीचं नाव म्हटलं, सर 2 शब्द बोलू का? हां सर ज्यावेळेस जैविकच्या बॉटलमध्ये पाणी भरून येते त्यावेळेस त्या शेतकऱ्याला कंप्लेंट करता येत असेल ना. बरोबर. कंप्लेंट केल्यानंतर मग ते कंपनी ऍक्शन नाही घ्यायला पाहिजे का? कोणती कंपनी? जैविक कंपनी. जर ते कंपनी जेन्युइन असेल तर ते ऍक्शन घेईन, जर ते कंपनीच बेकार असेल तर ते कंपनी ऍक्शन कुठून घेईन ना. मी तेच म्हणत आहे की ते कंपनी जर अशा भरपूर येते आणखी जाते जे ओरिजिनल जैविक देत नाही, म्हणून ते इथे टिकत नाही. माझा मनाचा जे उद्देश होता हा असा होता की अशा लहान मोठ्या कंपनी बऱ्याच येते जे जैविकच्या नावाखाली डुप्लिकेट माल विकते, आणि जेव्हा त्यांच्यावर अशा कंप्लेंट होते तर ते काय होऊन जाते, गायब होऊन जाते, बरोबर. तर आमच्या कंपनीचं नाव जर म्हटलं तर नेट्स ऑफ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनी आपल्याच महाराष्ट्रातली पुण्याची कंपनी आहे. हिची स्थापना सन 2000 साली झाली आहे. म्हणजे आज कोणता साल चालू आहे, 24. म्हणजे आता काही दिवस संपले की आमचे 25 वर्ष पूर्ण होईल. ते एकदा आमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 25 वर्ष पूर्ण करणं ही खूप मोठी गोष्ट आपल्या इंडियन मार्केटमध्ये, बरोबर. आणखी स्टार्टिंग पासून आम्ही जैविक प्रोडक्टच विकत आहे. आता तरी जैविक बद्दल भरपूर माहिती आहे लोकांना, म्हणजे जर आपण सांगितलं तर लगेच त्याला कळून जाते जैविक म्हणजे काय. भारत सरकार पण किती आपल्याला म्हणत आहे की जैविककडे गेल्या पाहिजे, पण जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा जैविक अजून केमिकल याच्याबद्दलचं डिफरन्सही लोकांना समजत नव्हता. तेव्हा तर आम्हाला समजवून सांगायला लागत होतं आणि मग हे प्रोडक्ट द्यायला लागत होतं, बरोबर. तर अशा प्रकारे आपल्या कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाले. आज जर बघितलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये आपली कंपनीचं काम चालते. जसं मी इथे विदर्भातून आलो आहे, म्हणजे विदर्भाला रिप्रेझेंट करतो. कोणी मॅनेजर आहे ते MP बघतात, छत्तीसगड बघतात. असं बघितलं तर सगळे पूर्ण आपल्या जेवढेही स्टेट आहे सगळ्या स्टेटमध्ये आपलं काम आपल्या कंपनीचं चालू आहे. बरेच आपले ग्राहक झाले. आता हा एक रिझल्ट आहे. असेच जर रिझल्ट अजून बघायचे असेल तुम्हाला तर यूट्यूबवर पण तुम्ही नेट्सअपचे रिझल्ट बघू शकता, कारण 25 वर्षापासून साधारण काम चालू आहे. ते सगळे रिझल्ट इथे आहे, बरोबर. त्याच नंतर जर बघितलं तर आपली कंपनी फक्त ह्याच्यातच नाही तर जे हेल्थ केअर प्रोडक्ट असतात, शारीरिक जे प्रोडक्ट असतात त्याच्यातही काम करते. त्याच्यानंतर पर्सनल केअर म्हणजे सौंदर्याला जे लागतात त्याच्यातही, आणखी होम केअर म्हणजे घरगुती जे प्रोडक्ट लागतात त्याच्यातही काम करते. म्हणजे जर बघितलं तर 5ही एरियात आपलं काम चालते. पण नेट्सअपनी सुरुवात जी केली होती जैविकची ते केली होती ॲग्रिकल्चरच्या प्रोडक्टने, आणि ते प्रोडक्ट आजपर्यंत कंटिन्यू चालत आहे. याच्या मागे रिझल्टही आहे. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण ज्या कंपनीचे प्रोडक्ट घेत आहे ते कंपनीमध्ये खरंच दम आहे का, तिने काम केलं आहे का, मार्केटमध्ये तिचे ग्राहक आहे का, मार्केटमध्ये रिझल्ट आहे का, हे माहीत पडणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणखी हे फक्त मी सांगत आहे म्हणून नाही. तुम्ही गुगल, आजकाल सगळ्यांजवळ मोठे मोठे मोबाईल आले आहे, एकदा गुगलवर सर्च कराल तर पूर्ण हिस्ट्री तुम्हाला येऊन जाते. यूट्यूबवर टाकाल तर पूर्ण रिझल्टची हिस्ट्रीसुद्धा तुम्हाला येऊन जाते, बरोबर. तर या कंपनीबद्दलची थोडक्यात मी माहिती सांगितली. बाकी जे आपले प्रोडक्ट आहे, बरोबर. आज आपण इथे फक्त ॲग्रिकल्चरच बद्दल बघू. तर ॲग्रिकल्चरचे जे प्रोडक्ट आहे जे इथे आपण वापरले आहे, कोणतं प्रोडक्ट आहे, कशा प्रकारे वापरल्या पाहिजे, किती मात्रात वापरल्या पाहिजे, हे सगळे एकूण एक बारीक जानकारी हे आपण म्हटलं ठाकरे सर तेच आपल्याला आता पुन्हा देतील. म्हणजे ते काय की तुम्हाला इथचे प्रोडक्ट इथे काय वापरले, कसे वापरले तेही सांगणार, आणखी याला सोडून जे प्रोडक्ट्स आहे त्याची जानकारी तुम्हाला ठाकरे साहेब देतील, बरोबर. मी पुन्हा ठाकरे साहेबांना बोलवतो, ते तुम्हाला इथून प्रोडक्टची माहिती देणार. थँक्यू. सरांनी कंपनीबद्दल आणि त्यांनी स्वतःचा परिचय दिला आणि कंपनी नेमकं काय, कंपनी किती वर्ष